नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 10.1 करणार आहोत. इथं 8वीचा हा प्रॅक्टिस सेट आहे. पहिला प्रश्न आपल्याला इथं काय करायचं, डिवाईड करायचं आणि कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं. तर 17m² डिवायडेड बाय 7m², हा पहिला प्रश्न लिहून घेतला मी. याला आपण मांडून घेऊत आपण व्यवस्थित. 21m² आणि हे 7m. पहा, हे अतिशय सोपे आहेत. पहिला 10.1 हा धडा, पण 10.1 केल्याशिवाय 10.2 समजणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे 10.1 व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला 10.2 व्यवस्थित समजून जाईल. आता आपण याला भागाकार करायचा आहे की नाही. मग हे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन्स काही करावं लागतील. त्याच्यासाठी मी बाजूला वर्किंग करणार आहे. 21m² 21m² भागिले हे 7m इथं मला घ्यायचं आहे. आता 21m² म्हणजे काय, 21ला 21 m² म्हणजे काय, m किती वेळेस लिहायचे आहेत मला, 2 वेळेस. mच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे मला m 2 वेळेस लिहायचे आहेत. आणि हे 7 इथं m एकच वेळेस आहे, त्याच्यामुळे एकच वेळेस लिहिला मी. हा एक m कटला, हा एक m कटला. 7च्या पाड्यात 1 नंबरला येते, 7च्या पाड्यात 3 नंबरला. आता उरले काय, 3 आणि m उरले, 3 आणि m. मग आपला क्वोशंट काय आला, आपला 3m आला. ठीक आहे. आता हे इथं जी संख्या आहे ती जशाला तशी लिहायची आपल्याला. 21m² वजाबाकी केली मी, तर उत्तर येते याचं 0 येतं. आता इथे हे क्वोशंट आहे 3m, क्वोशंट 3m आहे. आणि रिमाइंडर आपल्याला रिमाइंडर पण लिहायला सांगितलं. रिमाइंडर इथं 0 येईल. चला दुसरा प्रश्न करूत आपण. दुसरा गणित लिहून घेतो मी. इथं गणित दिलेलं आहे. 40a² भागिले 10 वजा 10a. हे गणित करून घेऊत आपण. वजा 10a आणि 40a². आता आपल्याला काय करायचं आहे, हे इथं वर्किंग करायची आहे आपल्याला साईडला. हे 40a² इथं लिहून घ्यायचं, 40a² आणि इथं वजा 10a. आता इथे कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला हे 40ला 40 लिहायचे. a² म्हणजे एच्या डोक्यावर 3 आहे, म्हणजे ए कितीदा लिहायचे आहेत आपल्याला, 1दा, 2दा आणि 3दा लिहायचे. एचा 3रा घात आहे म्हणजे ए 3 वेळेस लिहायचं आपल्याला. आणि इथं वजा 10 आणि ए इथं काही नाही म्हणजे एकच वेळेस लिहा. आता आपण इथलचा एक कटला, हे 1 0 कटला, हे 1 0 कटला. इथं 4. पहा, एक वजाबाकी असला तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. ठीक आहे. खाली असो का वरी असो, एक वजा असेल तर वजाबाकीमध्ये येते. दोन्हीकडे वजा वजा असला असता तर मी कट केला असता, पण इथं एक वजा आहे. खालच्या साईडला जरी असलं तरी ते वजाच राहणार आहे. तसं गुणाकारामध्ये करतो ना आपण, वजा 4 गुणिले 1, याचं उत्तर काय येते, वजा 4च येतं. किंवा 4 गुणिले वजा 1, वजा 4 येतात. म्हणजे जर गुणाकारामध्ये एक वजा असलं तर वजाबाकीमध्ये येते. जसं की गुणाकारामध्ये दोन्ही वजाबाकीचे असले असते, इथं दोन्ही असले असते, तर आपलं गणित उत्तर 4 आलं असतं. ठीक आहे. पण एका जागीच वजाबाकी असलं तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. तसंच भागाकारामध्ये पण एकाच जागीच वजाबाकी असेल तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. इथं ए गुणिले ए म्हणजे ए कितीदा उरलेत, ए 2दा उरलेत. ठीक आहे. हे आपला भागाकार आलेला आहे. भागाकार आपण पहिले लिहून घेऊ. ए वजाबाकीमध्ये आहे. इथलची संख्या आहे ती जशाला तशी लिहायची आपल्याला. वजाबाकी करताना वजाबाकी करायची आपली, उत्तर येईल 0. आपल्या नंतर क्वोशंट लिहायचं आपल्याला. क्वोशंट आपला किती आला, वजा 4a². रिमाइंडर किती येते, 0 आहे. ठीक आहे. अतिशय सोपे पहिले 2 प्रश्न होते. तिसरा प्रश्न पाहू. वजा 48 p चा 4था घात भागिले 9 p चा
दुसरा घात. ठीक आहे, इथं पण वजा आहे आणि इथं पण वजा आहे. कॅल्क्युलेशन करून घेऊ. 48 पीचा चौथा घात वजा 48 आणि वजा 9 पीचा दुसरा घात. आता याचा पॉवर 4 आहे, याचा पॉवर 2 आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, याची वर्किंग इथे मांडून घेऊत आपण. 48 पीचा पॉवर 4 आहे. ओके, आणि 9 पीचा स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं, इथे 48 लिहायचे. इथं पीचा पॉवर 4 असल्यामुळं पी किती वेळेस लिहायचं आपल्याला, 4 वेळेस. 1 2 3 आणि 4. त्याचप्रमाणे हे 9 जशा तसे लिहायचे. इथं मायनस आहे, इथे पण मायनस आहे. ठीक आहे, पीचा पॉवर 2 आहे, त्याच्यामुळं पी 2 वेळेस लिहायचं. ठीक आहे, पीचा पॉवर 2 असल्यामुळं पी 2 वेळेस लिहायचं. आता आपल्याला इथलचा एक पी गेला, इथलचा गेला, अजून एक पी गेला, अजून एक पी गेला. ठीक आहे, जर आपण इथलचा एक मायनस आहे, इथं मायनस आहे, दोन्ही मायनस मायनस काय होतात, कटून जातात. आता याला पण 3 भाग जाते, याला पण 3 भाग जाते. ज्या संख्येनं भाग जाते त्या संख्येनं भागाकार करायचा. जात नसेल तर ठेवून टाकायचा तसा. पण इथं याला पण 3 भाग जातो, याला पण 3 भाग जातो. याला 3 भाग दिलं तर उत्तर इथे 16, याला 3 भाग दिलं तर उत्तर इथे 3. मग आपलं इथं किती उरले, हे 16 उरले भागिले 3, आणि पी कितीदा उरलेले आहेत, 1 आणि 2 पी उरले. टोटल 4 होते, पण 2 पी कटून गेले, त्याच्यामुळं पीचा वर्ग. आता आपल्याला इथं लिहायचं आहे 16/3 पीचा वर्ग आपला भागाकार लिहायचा आहे. आणि इथं मायनस असेल तर फक्त एकच काळजी घ्यायची. इथं जर मायनस असेल तर काय करायचं, इथं पहिलं तर एक मोठं मायनस लिहायचं. इथं मायनस लिहायचं, 48 पीचा चौथा, या मायनसला प्लस करायचं. म्हणजे आपलं हे नॉर्मल मायनस तर ठेवायचंच आहे. इथं मायनस लिहून त्याला ब्रॅकेट म्हणजे आपलं त्याला गोल करायचं, सर्कल करायचं आणि प्लस करायचं. हे करणं फार गरजेचं आहे, नाही तर येणारे प्रश्न तुम्हाला अवघड जातील. हे 0. ही संख्या आपण जशाला तशी लिहितो, फक्त हे मायनसला प्लस करायचं. मायनस असलं तर मायनसचं प्लस होते. इथं मायनस असतं आणि इथं प्लस प्लस असेल तर आपल्याला वजाबाकी करायला काय हरकत येत नाही. चल, पुढचं याचे कॅल्क्युलेशन्स करूत आपण. रिमाइंडर कोशंट लिहूत पहिले. कोशंट हे आपला 16/3 पीचा स्क्वेअर, आणि रिमाइंडर आहे आपला. रिमाइंडर आपला ह्या पण प्रश्नामध्ये 0 आलेला आहे. चौथा प्रश्न घेऊत आपण आता. हा चौथा प्रश्न आहे. 40 mचा पॉवर 5 डिवायडेड बाय 30 mचा पॉवर 3. याला डिग्री पण म्हणू शकता, याला डिग्री पण म्हणू शकतो किंवा पॉवर पण म्हणू शकतो. m. चल, आता आपण याला सॉल्व करू. आता पहिले आपण मांडून घेऊ त्याला. 40 mचा पॉवर 5 30 mचा पॉवर 3. आता याचे कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला 40 mचा पॉवर 5 30 mचा पॉवर 3. आता हे खाली मांडून घेतो, कारण इथं 5 वेळेस m लिहावं लागतील मला. हे 40 जशाला तसे mचा पॉवर 5 आहे, म्हणजे m कितीदा लिहायचा मला, m लिहायचं 5 वेळेस. 1 2 3 4 5. आता इथं हे 30 जशाला तसे mचा पॉवर 3 आहे, म्हणजे m कितीदा लिहायचे, 1दा 2दा 3दा. mचा पॉवर 3 आहे, म्हणजे m 3 झालेला. ठीक आहे, आता आपण शेवटून m कट करून टाकू. इथलचा एक गेला, अजून एक गेला, अजून एक गेला. इथे एक 0 होता, इथे एक 0 होता, कट झाला. मग आपलं उरलं काय, इथे 4 उरले आणि इथं 3 उरले. आणि किती वेळेस m उरले, 1 आणि 2, म्हणजे mचा पॉवर 2. ठीक आहे, 2 वेळेस m उरले म्हणून mचा पॉवर 2. आता हे जसं तसं लिहायचं. हे आपल्याला क्वेश्चन आलेला आपण वर लिहून टाकायचा.
आणि वजाबाकी करून 0. मग आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर सांगितलेले आहे. त्यांनी कोशंट आपल्याला 4/3 m² आणि रिमाइंडर हा आपला 0. अशा प्रकारे आपला हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न घेऊ. हा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपला 5वा लिहून घेतला मी. आता त्याला मांडून घेऊत आपण. 5x⁻³ मायनस 3x⁻² आणि x² त्याला डिवाईड करायचं. वर्किंग करायची आपल्याला. 5x⁻³ छेद x⁻² हे 5 लिहायचे. x⁻³ हे म्हणजे x आपण 3 वेळेस लिहायचं. x⁻³ आहे ते 1दा 2दा 3दा आणि x⁻² आहे त्याच्यामुळे x इथं लिहायचं 2दा लिहायचं. हा एक कटला, इथंचा एक कटला, अजून एक कटला, अजून एक कटला, उरले काय इथं 5 उरले आणि इथं x उरला म्हणजे 5x उरले. 5x आपल्याला वरी लिहायचे आणि हे जशाला तसं आपल्याला सुरुवातीचं लिहायचं. 5x घन वजाबाकी करायची. वजाबाकी केली 0 आली. आता हे पुढचं टर्म आपल्याला जशाला तसं इथलच्या जेवढ्या पण असतील तेवढ्या जशाला तसं लिहून घ्यायचं. अजून आपल्याला वर्किंग करायची. ठीक आहे. हे जे लिहून घेऊत आपण. 3x डोक्यावर 2 आणि इथं आहे x⁻². आता पहा इथं डायरेक्टच कॅल्क्युलेशन्स करू शकता तुम्ही, पण मी आपण वर्किंग करू प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित, कारण येणारे जे प्रश्न आहेत तुम्हाला सहज सोपे जातील. वर्किंग करायला कंटाळा अजिबात करू नका. ठीक आहे. हा एक्स कटला, इथलचा कटला, इथलचा कटला, इथलचा कटला, इथं फक्त 3 उरतात. मग वरी लिहायचे. इथं मायनस आहे तर एक मायनस असेल तर मायनस राहतं. वरी मायनस लिहायचे, 3 लिहायचे. आता इथलची जी संख्या आहे -3x⁻² जशाला तसं लिहिलं मी. वजाबाकीचं चिन्ह आपण भागाकारामध्ये लिहितोच आणि मायनसला फक्त आपल्याला प्लस करायचं एवढं आपल्याला खबरदारी घ्यायची. जेव्हा जेव्हा मायनस येईल मायनस करून प्लस लिहायचे. हे मायनस तर लिहायचंच आपल्याला, इथं मायनस करून इथं प्लस करायचं आणि हे 0 येईल उत्तर. मग आपलं जे कोशंट आलेलं आहे ते आलेलं आहे कोशंट 5x - 3 आणि रिमाइंडर जे आलेलं आहे रिमाइंडर आपल्याला 0 आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. 6व्या नंबरचा प्रश्न. 8p⁻³ वजा 4p⁻² डिवाइडेड बाय 2p⁻². याला आपण मांडून घेऊ. पहिले 8p⁻³ मायनस 4p⁻², 2p⁻². आता आपल्याला याला सोडवायचं. पहिले सुरुवातीला ही घ्यायचं आणि इथे सॉल्व करून 8p⁻³ आणि 2p⁻². आता याला सोडून घेऊत आपण. हे 8 जसं तसं लिहिले. p⁻³ आहे म्हणून p किती वेळेस लिहायचं, p 3 वेळेस लिहायचं. 1 2 आणि 3 वेळेस. हे 2 जसं तसं p⁻² आहे म्हणजे p 2 वेळेस लिहायचं. हा एक पी कटला, हा एक कटला, अजून एक कटला, अजून एक. बे का बे, बे चौक 8 उरले 4 आणि 1 पी, 4 पी उरला. हे जसं तसं लिहायचं आहे. वजाबाकी करायची. इथं उत्तर येईल 0 वजा 4p⁻². पुढची संख्या घ्यायची. घेतल्याच्या नंतर आपल्याला हे इकडचं जे आहे टर्म ती घेऊन घ्यायची. इथे पण 2p⁻² आहे. 2p⁻². 4 गुणिले p गुणिले p. p⁻² असल्यामुळे मी p⁻² हे 4 वजा 4 जसा तसं लिहिले. खाली 2 आहे. p⁻² असल्यामुळे p 2 वेळेस लिहायचं. हे p सगळे कटून गेले.
बे एक बे, बे दोन्ही 4, वजाबाकी 1 वेळेस असल्यामुळं -2 आपलं राहणार आहे. आता हे -2 आपल्याला वरी लिहायचं. आता मी सांगितल्याप्रमाणे हे जसं तसं लिहायचं वजाबाकी असेल तर 4 -4p² -4p². इथं वजा लिहायचं, हे वजाचा अधिक होईल. हे वजा आपण नेहमी भागाकारात लिहितो तेच वजा आहे. हे वजा वरचं वजा आहे आणि याला गोल करून आपल्याला प्लस करायचं. 0 लिहायचं. कोशंट लास्टला 4p - 2 रिमाइंडर इथं पण आपलं 0 चाललेलं आहे. चला पुढचा प्रश्न करू. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आपण लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 7. 2y³ + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y². चला हा प्रश्न करून घेऊत आपण. याला पहिले मांडून घेऊ. ठीक आहे. 2y³ + 4y² + 3 इथं 2y². आता आपण याला कॅल्क्युलेशन्स करू. ठीक आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. इथून 4ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. हा 7व्या नंबरचा प्रश्न आहे. 2y³, 2y². 2y³ असल्यामुळं मी y 3 वेळेस लिहिल आणि इथं y² असल्यामुळं y 2 वेळेस लिहिल. ठीक आहे. हे 2 कटले, हे 2 कटले. इथं y कटला, हा पण y कटला, हा y कटला, हा y. फक्त इथं एकच y उरला, तो जसा तसा लिहिला. इथं y जसाला तसं लिहिलं मी आणि ही संख्या जसा तशी लिहू वजाबाकी केली. ठीक आहे. आता हे तुम्हाला येतच असल्यामुळं थोडं फास्टमध्ये सांगतो. ठीक आहे. बाकीचं उरलेलं हे पूर्ण जशा तसं लिहायचं. जसं की आपण भागाकाराला एक एकच संख्या घेतो, पण इथलचे हा पूर्ण टर्म आपल्याला खाली जशाला तसे लिहायचे. इथं प्लस असल्यामुळं प्लस y² + 3. आता आपल्याला काय करायचं, हा एवढाच टर्म घ्यायचा आणि त्यालाच भागाकार द्यायचा. 4y² आणि त्याला आपल्याला भागाकार द्यायचा आहे 2y². 4ला 4 घ्यायचे. y² हे म्हणजे y 2 वेळेस लिहायचं. y² असल्यामुळं 2ला 2 लिहिले. y² असल्यामुळं y 2 वेळेस लिहायचा. इथलचा एक y कटला, इथलचा अजून एक कटला, अजून एक. बे एक बे, बे दोन्ही 4 उरलेत आपल्याकडे 2. हे 2 आपल्याला इथे लिहायचे. ठीक आहे. आता आपल्याला ही टर्म जशा तशी लिहायची 4y². आता इथं प्लस असल्यामुळं आपल्याला काही लिहायची गरज नाही. मायनस असलं असतं तर इथं मायनस लिहून प्लस लिहितो, ते तर आपल्याला माहीतच झालं. वजाबाकी करायची 0 येईल. आता ही टर्म जशाला तशी आपल्याला इथं घ्यायची. आता इथं पाहिलं आपण. ठीक आहे. इथं जी आपलं डिग्री आहे, डिग्री ऑफ डिवायझर, ही रिमाइंडर किती, इथं काहीच नाही आहे की नाही, 0 आहे. इथं y डोक्यावर 2 आहे, म्हणजे डिग्री ऑफ डिवायझर इज ग्रेटर जेव्हा असते तेव्हा आपण भागाकार द्यायचा नाही. सोप्या भाषेमध्ये इथं डोक्यावर 2 आहे, तर डोक्यावर कमीत कमी आपल्याला इथं 2 पाहिजे. 2पेक्षा कमी असेल तर आपण भागाकार देऊ शकत नाही. येणाऱ्या गणितामध्ये आपण ते समजून घेऊ. तर हा प्रश्न इथंच संपला. आपल्याला इथं कोशंट आलेला आहे. कोशंट y + 2 आणि रिमाइंडर आपल्याला 0 + 3 नाही लिहायचे. 0 लिहायची गरजच नाही, तर 3 आपल्याला रिमाइंडर आलेला आहे. ठीक आहे. येणाऱ्या म्हणजे प्रश्नामध्ये आपण याचं डिस्कस करू की कधी भागायचं कधी नाही भागायचं. ठीक आहे. चला आपला 8वा प्रश्न लिहून घेऊत आपण. चला 8वा प्रश्न मी मांडून घेतला इथं. त्याला आपण पद्धतशीर मांडून घेऊ भागाकार रूपात. x4 14x² + 7x आणि इथं 7x³ आपल्याला काय करायचं, याला भागाकार द्यायचा आहे. भागाकार देताना 24x4 फक्त पहिलंच पार्ट घ्यायचा आपल्याला, 7x⁻3. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं आपण, इथं x⁻4 आहे, तर 21 लिहिलं मी आणि x किती वेळेस लिहायचं,
एक्स एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस आणि हे 4 वेळेस झाले. इथं 7 एक वेळेस लिहायचे, एक्सचा पॉवर 3 आहे म्हणून इथं एक्स एक वेळेस, 2 वेळेस आणि 3 वेळेस लिहिलं. आता मी कट करेल. हा एक्स एक कटला, हा एक एक्स कटला, इथलचा कटला, इथलचा कटला, अजून एक एक्स कटला, अजून एक कटला. 7 एक 6, 7 त्रिक 21, वरी 3 उरले आणि एक एक्स उरलेला आहे. ठीक आहे. मग इथं भागाकार लिहायचे मला 3 एक्स लिहायचे आहे आणि 21 एक्सचा 4th पॉवर जसा तसं लिहिलं, हे शून्य आलं. बाकीचं जे आहे ते तसंच जशा तसं लिहायचं. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथं डिग्री ऑफ पॉवर जो आहे पॉलिनॉमियल जे आहे आपल्याला इथं याचा पॉवर किती आहे 2 आहे आणि याचा पॉवर 3 आहे. ठीक आहे. मग याचा पॉवर जास्त आहे की नाही, ज्याच्यानं आपण भागाकार देतो ना त्याच्या डिवायझरचा पॉवर जास्त आहे, ग्रेटर दॅन ज्याला आपण डिवाईड करतो. तर मग अशा वेळेस आपलं त्याला भागाकार जात नाही. मग हा प्रश्न इथं संपला. ठीक आहे. हा प्रश्न इथंच संपला कारण इथलचा जो पॉवर आहे तो लेसर आहे. हा पॉवर 2 आहे, हा पॉवर 3 आहे. समजून एक आपण प्रयत्न जर केला आपण 14 एक्सचा पॉवर 2 आणि 7 एक्सचा पॉवर 3, तर 14 एक्स आणि एक्स आणि हे 7 एक्स आणि एक्स. आता आपण हे 7 एक 7, 7 2 14 एवढं तर होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. हा एक्स कटला, हा एक्स कटला, हा एक्स. आता इथं छेदाला आपल्याला एक्स उरलेला आहे. आपल्याला भागाकार ऑलरेडी करायचा आणि आपल्याला खाली इथं भागाकार खाली एक्स नको, त्याच्यामुळं इथं हा पॉवर जास्त असल्यामुळे इथं एक्स उरायला आणि आपल्याला हा नको आहे म्हणून याला भागाकार जात नाही. हा प्रश्न इथंच संपतो. ठीक आहे. हा पॉवर जो आहे तो ॲटलिस्ट याच्या एवढा पाहिजे किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे इथलचा पॉवर. ठीक आहे. तर यालाच आपण असं म्हणू शकतो आपण -14x². ठीक आहे. इथं आपण वाक्य हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आणि आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडर ज्या 2 गोष्टी लिहायचे त्या लिहायचे. हे नाही लिहिलं तरी चालतं, फक्त एवढं लक्षात ठेवण्यासाठीच मी लिहिलं. क्वोशंट हे आपलं 3x, रिमाइंडर आपल्याला -14x² + 7x आपला आलेला आहे. हा प्रश्न संपला. 9वा प्रश्न करू. पुढचा प्रश्न आहे आपला, तुम्ही मांडून घेतलेला आहे. आता हा आपण सॉल्व करू. चल पहा, वर्किंग करताना इथलची जी संख्या आहे ती मी इथे लिहून घेतो. पहिले 6 एक्सचा पॉवर 5 आहे, एक्सचा पॉवर 5 आहे, त्याला 2 एक्सचा पॉवर 2 भागाकार करायचा आहे. आता इथे 6, इथे एक्स 5 वेळेस लिहायचा, 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस. आता इथे गुणाकाराचं चिन्ह नाही लिहिलं मी. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. 2 एक्सच्या डोक्यावर 2 आहे तिथं, त्यामुळे एक्स मी 2 वेळेस लिहिणार आहे. बे त्रिक 6, एक्स कटला, अजून एक्स कटला, अजून एक्स उरले, 1 2 3 एक्स उरले म्हणजे एक्सचा पॉवर आपला येणार 3. मग आपल्या याचा भागाकार आला 3 एक्सच्या डोक्यावर एक्सचा पॉवर 3, 6 एक्सचा पॉवर 5. आता वजाबाकी करायची आपल्याला. हे जसं तसं हे वजाबाकीमध्ये आपल्याला 0 येणार इथं. बाकीचं इथं जे आहे आपण ते जशाला तसं लिहिणार आहोत. ठीक आहे. हा भाग पूर्णला पूर्णच लिहायचं, एकच न लिहिता आपण पूर्ण लिहायचं. -4x चा 4th पॉवर, 8x चा 3rd पॉवर, 2x चा पॉवर 2. आता आपण काय करू तर पुढचं गणित पुढच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. -4x चा पॉवर 4 आणि त्याला आपण ह्याच संख्येने बघायचं, 2x चा पॉवर 2, 2x चा पॉवर 2. मायनस असल्यामुळे इथं -4, एक्सचा पॉवर 4 असल्यामुळे एक्स किती झालं यायचं 4 वेळेस, 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. इथे 2ला 2, एक्सचा पॉवर 2 असल्यामुळं एक्स आपल्याला 2दा लिहायचे, 1 आणि 2 वेळेस. आता हा एक्स कटला, अजून एक कटला, बे 2 4, वजाबाकी असल्यामुळं वजाबाकीमध्ये राहणार.
आणि एक्स 2x उरल्यामुळे एक्सचा पॉवर 2. आता आपल्याला हे जसं तसं लिहायचं आहे. 4x पॉवर 4. इथं वजाबाकी असल्यावर आपण याला मायनस करून प्लस करतो आणि हे वजाबाकीचं चिन्ह लिहितो. ठीक आहे. भागाकार काय आला आपला तो जसा तसा लिहायचा आहे. पॉवर 2 हे शून्य येतं आपलं. ठीक आहे. बाकीचं जशाला तसं हा भाग आपल्याला जशाला तसा लिहायचा. पहा एका खाली बरोबर जशाला तसाच लिहायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं अजून पुन्हा कॅल्क्युलेशन्स करायचे. हा 8x पॉवर 3 हा प्लसमध्ये आणि इथं 2x पॉवर 2 2x पॉवर 2 8x पॉवर 3 आहे. 1 2 3 2x पॉवर 2 आहे म्हणून x 2 वेळेस लिहिलं. बे का बे बे चौक 8. हा एक्स कटला हा एक्स कटला एक्स. 4x उरले. 4x आपण इथे वरी लिहायचे 4x. हे 8x पॉवर 3 जसं तसं लिहायचं. वजाबाकी करायची. इकडचं उत्तर 0 येतं. प्लस हे 2x पॉवर 2x पॉवर 2. आता हे आपण 2x पॉवर 2 इथे पण आहे इथे पण आहे. मग हे काय होईल कटून जाईल. हे 2x पॉवर 2 ओके नाही. हे पहिल्या नंबरला येते. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 2x तेच करू आपण 2x पॉवर 2 2x पॉवर 2 2x हे कटून गेलं उत्तर येते 1. ठीक आहे. 2च्या पड्यात 2 1 नंबरला येतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला 1 लिहायचं आहे. वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करताना उत्तर 0 येतं. आता आपल्याला इथे लिहायचं कोशंट आणि रिमाइंडर. कोशंट आपलं हे वरचं लिहून टाकायचं 3x पॉवर 3 प्लस मायनस 2x पॉवर 2 प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर आपलं 0 लिहून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 25m पॉवर 4. डायरेक्ट उत्तरच लिहून घेतो. ठीक आहे. 25 मांडून घेतो याला. 25m पॉवर 4 मायनस 15m पॉवर 3 प्लस 10m प्लस 8 आणि याला भागाकार द्यायचा 5m पॉवर 3. कॅल्क्युलेशन्स करू आता आपण. हा जो पहिला टर्म आहे तो इकडे वर्किंगमध्ये लिहून घेऊ. 25m पॉवर 4 आणि 5m पॉवर 3. 25 लिहिले. m पॉवर 4 असल्यामुळे m 4 वेळेस टाइम्स लिहायचे. हे 5 इथं लिहायचं. m पॉवर 3 असल्यामुळे m 3 वेळेस लिहायचं. हा एक कटला अजून एक कटला अजून एक कटला अजून एक. 5 1 5 5 5 25 आणि हा 1m आपल्याला जशाला तसा लिहायचा. हे उत्तरामध्ये आपल्याला हे 5m इथे लिहायचे आणि हा भाग जसा तसा 25m पॉवर 4 मायनस करायचा. हे 0 येईल. बाकीचा हा भाग जशाला तसा लिहून घ्यायचा उरलेला. 5m पॉवर 3 प्लस 10m प्लस 8. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचा. हा इथरचा जो शेवटचा आहे तो भाग आपण इथे लिहून घ्यायचा. 15m पॉवर 3 आणि 5m पॉवर 3. 15m पॉवर 3 असल्यामुळे m 3 वेळेस लिहायचं आणि 5m पॉवर इथे पण 3 वेळेस आहे. मग इथं 3 वेळेस आहे कटून झाली. 5 1 5 5 3 15 इथं 3 लिहायचे. हे वजावरचं असल्यामुळे इथं वजा बाकीमध्ये उत्तर येईल. हे वजाचे आहे तर इथं वजाबाकीमध्ये किती येणार 3. आता वजाबाकीमध्ये असला तर आपण इथे एक वजाबाकीमध्ये लिहायचं आहे. वजाबाकीमध्ये लिहिल्यावर याला प्लस करायचं. इथं वजाबाकीचं चिन्ह लिहायचं. फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. वजाबाकी असला तर वजाबाकीमध्ये लिहून आपल्याला प्लसमध्ये लिहायचं आहे.
त्याच्यानंतर वजाबाकी करायची 0, इकडचं जसं जे आहे ते लिहून टाकायचं. आता जर इथं पाहिलं आपण तर इथलचा जो पॉवर आहे, इथलचा पॉवर 3 आहे आणि इथलचा पॉवर इथं पॉवर काही नाही म्हणजे एकच आहे. मग इथलचा पॉवर कमी जेव्हा होतो, ठीक आहे, याचा पॉवरपेक्षा, तर आपल्याला भागाकार तिथंच बंद करायचा. ठीक आहे, याचं उत्तर आपलं क्वोशंट आलं. क्वोशंट आपलं 5m-3 आणि आपलं रिमाइंडर 10m+8 हे आपलं रिमाइंडर. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट संपला. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण येऊतात. धन्यवाद.